शिवसेनेचे आमचे मित्र युवासेना जिल्हाप्रमुख माननीय प्रद्युम्न जवळेकर यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो. एखादा व्यक्ती पॉलिटिकली कुठपर्यंत जाऊ शकतो त्याचं एक परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे आमचे मित्र माननीय प्रद्युम्न जवळेकर आहेत. अगोदरच्या कालखंडामध्ये वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड अशा विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध आंदोलनं करून एक स्वतःची सेल्फ आयडेंटिटी तयार करण्याचं काम त्या माणसाने केलं. सेकंडली त्याच्यानंतरच्या काळात त्यांनी आव्हान संघटना स्थापन केली. या आव्हान संघटनेच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांचे, इथल्या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, इथल्या वारकऱ्यांचे, धारकऱ्यांचे प्रश्न कायम सातत्यानं उचलण्याचं काम त्यांनी केलं. या यवतमाळ शहरामध्ये वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातनं, शहरी भागातनं, ग्रामीण भागातनं असंख्य सारे रुग्ण येतात. त्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी ब्लड मुवमेंट नावाची कन्सेप्ट चळवळ सुरू केली आणि त्या माध्यमातून जवळपास आत्तापर्यंत हजारो रुग्णांना जीवनदान देण्याचं काम सातत्याने त्यांनी केलं आहे. ही खऱ्या अर्थानं फार कौतुकास्पद बाब आहे. पॉलिटिकली ते जरी शिवसेनेमध्ये असले तरी आमचे ते मित्र आहेत आणि त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीचं काम जर चांगलं असेल तर मला असं वैयक्तिक वाटतं की आपण त्या व्यक्तीच्या कामाबद्दल बोललं पाहिजे. बाकी शेवटी काय आहे की पक्ष हा आहे, तो आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालणारच आहेत. त्यानंतरच्या काळात त्यांनी यवतमाळ शहरामध्ये राज्यभरातनं जे विद्यार्थी येतात पोलीस भरतीसाठी, त्या विद्यार्थ्यांच्या निवासाची, जेवणाची व्यवस्था ही युवासेनेच्या माध्यमातून केली. ही खूप मोठी बाब आहे. आज अनेक विद्यार्थी यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातनं आलेले अनेक विद्यार्थी नोकरी करत आहेत. ते पालघर असेल, ठाणे असेल, इकडं वाशिम असेल, ईस्टर्न पार्ट ऑफ विदर्भ रिजन असेल, अशा भागातनं आलेला विद्यार्थी आज या ठिकाणी नोकरी करतो आहे. आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ते शिवसेनेचे मुख्य नेते, पक्षप्रमुख माननीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री सन्माननीय संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात सध्या ते युवासेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. एवढ्या कमी ड्युरेशनमध्ये, अल्पावधीत एखाद्या व्यक्ती एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या पक्षाच्या विंगचा जिल्हाप्रमुख होतो. ही खऱ्या अर्थानं यूथसाठी, युवकांसाठी विशेष बाब आहे. इथल्या तेली असेल, कोळी असेल, माळी असेल, कुणबी असेल, मराठा असेल, शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, इथल्या अनेक प्रवर्गांसाठी ते सातत्यानं काम करत आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या बहुजन समाजातील घटकांना रिप्रेझेंट करण्याचं काम माननीय प्रद्युम्न जवळेकर करत आहेत. त्यांचं काम खऱ्या अर्थानं विशेष आणि उल्लेखनीय आहे. माननीय नंदकुमार बुटे असतील, हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. अनेक लोकांच्या मार्गदर्शनात सध्या ते यवतमाळमध्ये काम करत आहेत. माननीय प्रद्युम्न जवळेकर यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने मी, पंढरी पाटे, आमचे सर्व सहकारी यांच्या वतीनं, शेतकरी चळवळ यवतमाळ यांच्या वतीनं आणि यवतमाळ अपडेट परिवाराच्या माध्यमातून त्यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो.